दैनंदिन जीवनामध्ये एखाद्या चुकीच्या कागदावरती आपण सही केली, तर त्याचा पश्चाताप आपल्याला अगदी आयुष्यभर होऊ शकतो. आणि मुख्य म्हणजे ज्यावेळेस एखाद्या वेळेस एखाद्या पोलिसांनी आपल्याला अटक केली किंवा आपल्याला पोलिसांनी येऊन जर एखादी गोष्ट सांगितली, की तुमच्या याबाबत असा-असा तुमच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे. यावेळी आपण सामान्य ज्यावेळेस आपण नागरिक असतो, त्यावेळेस मात्र आपण घाबरून जातो. पण अशा वेळी नेमकं करायचं काय? हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो. याचं दुसरं एक आपण उदाहरण घेऊ, की ज्यावेळेस आपण ट्रॅफिक पोलीस आपल्याला पकडलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या गाडीची चावी काढली. त्यानंतर आपण नेमकं काय केलं पाहिजे? एकंदरीत आपले हक्क कोणते आहेत? एकंदरीत ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, याचीच आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत कायदे तज्ञ आहेत. ॲडव्होकेट मिलिंद पवार सर. सरांकडे आपण जाणून घेऊया, की नेमकं सर अशा जे प्रकार आपल्यासोबत रोजच्या दैनंदिन जीवनमध्ये घडत असतात, तर नेमकं त्यावेळी आपण काय केलं पाहिजे? सर, थोडक्यातमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, सर्वप्रथम पहिला प्रश्न माझा असा आहे, की आपण नेहमी मोठमोठ्या प्रकरणामध्ये आपण पहिल्यांदा बघतो, की आपण एफ-आय-आर म्हणतो. सर, एफ-आय-आर म्हणजे नेमकी काय एफ-आय-आर असते ती आणि ती कशी असते त्याची सुरुवात? एफ-आय-आर म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये लाँग फॉर्म त्याचा असं होईल, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, एफ-आय-आर. पोलीस स्टेशनचा दुसरा दुसरा जो असतो प्रकार, त्यामध्ये एन-सी, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. एफ-आय-आर म्हणजे फिर्याद. फिर्यादीवरनं गुन्हा दाखल होतो. गुन्हा दाखल होऊन तपास सुरू होतो. एन-सी म्हणजे नॉन कॉग्निजेबल, अदखलपात्र गुन्हा. म्हणजे किरकोळ आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला सोसायटीमध्ये, पार्किंगमध्ये गाडी लावण्यावरनं किरकोळ बाचाबाची झाली, शिवीगाळ झाली किंवा एखादी आपण जे आपल्या आपल्या भाषेत म्हणतो कानाखाली मारली किंवा किरकोळ गाचंडी धरली. असे जे प्रकार असतात, हे सगळे एन-सीमध्ये मोडतात. नॉन कॉग्निजेबल. जर एखाद्याने एन-सी दिली, तर तात्काळ पोलीस तुम्हाला बोलून घेतात, समज देतात, की इथून पुढे असले काही भांडणं करू नका. तुमचं स्टेटमेंट घेतलं जातं आणि एन-सी क्लोज होती. एफ-आय-आर दाखल झाल्यानंतर कुठल्या कलमाअंतर्गत दाखल झाली? जर दखलपात्र असेल, स्टॅप केलाय, चोरी केली किंवा काही पेटवून दिलंय किंवा मर्डर असेल, रेप असेल, डॅकोइटी असेल, ह्या अशा गंभीर गुन्ह्याचे जरी एफ-आय-आर असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस बोलवत नाहीत. डायरेक्ट पोलिसांना अरेस्टच्या पॉवर आहेत. तुम्ही आता प्रश्न विचारला, की चालत्या रस्त्यावर आपली समजा पोलिसांनी गाडीची चावी काढली, तर पोलिसांना गाडीची चावी काढायचा मुळात अधिकार नाही. असं जर पोलीस वर्तन करायला लागले, तर पोलिसांना आपण सांगितलं पाहिजे, की तुम्ही रीतसर माझ्या गाडीचा नंबर घ्या, माझ्यावर रीतसर खटला दाखल करा, मी न्यायालयामध्ये काय असेल ते बघू. अशा प्रकारचे उत्तर दिले, तर पोलिसही थांबतात. हा आमचा रेग्युलर नेहमीचा आमचा अनुभव आहे. अच्छा. तर ह्याच्यात दुसरा एक प्रश्न आहे, की पोलीस आपल्याला विना वॉरंट शिवाय आपल्याला अटक करू शकतात का? ज्या प्रकारचा गुन्हा दाखल असतो, त्या प्रकारे पोलिसांचा तपास सुरू असतो. वॉरंट म्हणजे काय? तुमच्या विरोधात जर एखादा खटला पेंडिंग असेल आणि त्या खटल्याला वारंवार तुम्ही न्यायालयामध्ये जर गैरहजर राहिला, तर पहिल्यांदा तुम्हाला गुन्ह्याचं स्वरूप बघून तुम्हाला पहिल्यांदा बेलेबल वॉरंट निघतं. म्हणजे बेलेबल म्हणजे पोलीस वॉरंट घरी घेऊन येतात. तुमच्याकडनं एक जामीनदार घेतात, की मी ह्या तारखेला न्यायालयात हजर होईल. दॅट इज बेलेबल वॉरंट. आणि एन-बी-डब्ल्यू म्हणजे नॉन बेलेबल वॉरंट. ते पोलिसांना आदेश असतात, की हा संबंधित आरोपीला आम्ही जामीन दिलाय. वारंवार समज देऊन तो न्यायालयात गैरहजर राहिलाय, तर त्याला तुम्ही पकडून माझ्यासमोर हजर करा. बे एन-बी-डब्ल्यूमध्ये न्यायालयात हजर केल्यानंतर नव्याने त्याला परत जामिनासाठी अर्ज करावा लागतो आणि त्यावेळेला संबंधित न्यायाधीश ठरवतात, याला जामीन द्यायचा का जेलला पाठवायचा? हा त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. अच्छा. तर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, एखाद्या वेळेस सूर्यास्ताच्या पूर्वी किंवा संध्याकाळी एखाद्या महिलेला आपण अटक करतो, तर त्यावेळेस काही नियमावली असते का सर त्यासाठी काही? मुळात नियम असा आहे, की सूर्यास्तानंतर महिलांना अटक करता येत नाही. दिवसा सूर्यास्ताच्या अगोदर जी काही कारवाई करायची असते, महिलेला तपासाला बोलवणं, स्टेशन डायरी एंट्री करणं, तिला मेडिकलला, गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलला पाठवणं, ह्या ज्या जुजबी गोष्टी असतात, ह्या सगळ्या अटकेच्या अगोदर, अटकेच्या नंतरच्या असतात. पण ह्या सगळ्या सूर्यास्तापूर्वी, रात्री झाल्यानंतर रात्र झाल्यानंतर मग कितीही गंभीर गुन्हा असू द्या, पोलीस गेले आणि एखाद्या महिलेला फरफटत उचलून जे आपण पेपरला वगैरे जे नेहमी पाहतो, महिलांच्या बाबतीत असं करायला कायद्याचा प्रतिबंध आहे, मग तो कुठल्याही स्वरूपाचा असो. अच्छा. बरं, सर, दुसरा एक मुख्य प्रश्न, एखाद्या पोलिसांनी समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीला फोन लावून त्याला सांगितलं, की तुम्हाला अशा-अशा एखाद्या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करणार आहोत आणि त्यांनी फोनवर त्यावेळेस सांगितलं, तर असा देखील रूल आहे का काही पोलिसांबाबत? मुळात पोलीस फोन करून कुठल्याही गुन्हेगाराला अलर्ट करत नाहीत, की आम्ही तुम्हाला अटक करणार आहे. जर समजा तुम्ही आपल्या रेग्युलर आता व्यवहारामध्ये काही गोष्टी गैरसमज होतात. त्यातनं 420चे गुन्हे दाखल होतात. व्यवहारातनं गुन्हे दाखल होतात. 420चा गुन्हा चिटिंग त्याला 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. नवरा-बायकोची भांडणं होतात. नवविवाहितेचा छळ,
बरोबर आहे. अशा प्रकारच्या गुन्हे 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. ब्रीच ऑफ ट्रस्ट, माझा करारभंग केला, वचनभंग केला. अशा प्रकारचे गुन्हे, की ज्याला 7 वर्षापर्यंत पनिशमेंट आहे, शिक्षा आहे कायद्यामध्ये. तर सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे, अर्नेश कुमार व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अशी गाईडलाईन दिलेली आहे, की अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कुठल्याही आरोपीला तात्काळ अटक करू नये. त्यांना 41(1) प्रमाणे पहिली नोटीस द्यावी. नोटीस देऊन त्यांनी तपासाला बोलावं आणि तपासामध्ये असं वाटलं, की यांची अटक गरजेची, तर अटक करावी. म्हणजे थोडक्यात काय, अशा गुन्ह्यामध्ये पोलिसांना डायरेक्ट अटक करता येत नाही. पहिल्यांदा नोटीस द्यायला लागते. पण त्याच्या वरचे गुन्हे असतील, मग मात्र नोटीसची गरज नाही. मारामारी झाली किंवा एखाद्या मुलीने रेपचे ॲलिगेशन केले किंवा दरोड्याचा गुन्हा असेल, चोरीचा गुन्हा असेल, जर एफ-आय-आर दाखल झाली आणि आरोपीचं लोकेशन कळलं, की तात्काळ जिथं असेल तिथं आरोपीला अटक करण्याची तरतूद आणि पॉवर्स पोलिसांना आहेत. अच्छा. तर दुसरा एक प्रश्न, की ज्यावेळेस एखाद्या आरोपीला आपण न्यायालयामध्ये हजर करतो, त्यावेळेस काही वेळेस आरोपीला आपण हातकडीमध्ये पाहतो किंवा कधी तो नॉर्मलपणे येतो. तर अशी काही न्यायालयाची काही नियमावली आहे का सर? त्यामध्ये कायद्यामध्ये अशा तरतुदी आहेत, की कुठल्याही आरोपीला पकडल्यानंतर न्यायालयासमोर न्यायालयीन कक्षात ज्यावेळेला उभं करतात, त्यावेळेला बेड्या घालायच्या नसतात. न्यायाधीशांसमोर तो फ्री हँड असावा. बरोबर आहे. बऱ्याच वेळेला आपण बघतो, की त्याला हातकड्या घातलेल्या असतात. त्याच्या काळा बुरखा घातलेला असतो. यामागचं कारण, की ओळख पलट व्हायच्या बाकी असतात आणि म्हणून त्याला साक्षीदारांनी, समाजाने कुणी बघू नये म्हणून त्याला काळा बुरखा घालून न्यायालयात नेतात. पण संबंधित न्यायाधीशांसमोर ज्यावेळेला हजर करतात, त्यावेळेला त्याच्या बेड्या पण काढतात आणि त्याचा तो बुरखा देखील काढलेला असतो. त्यामुळं तो पोलिसांचा आणि तपासाचा तो भाग असतो आणि त्यावेळेला ज्यावेळेला त्या कोर्टापुढे हजर करतात, पहिला प्रश्न रिमांडला ज्यावेळेला नेतात. आता आपण सध्याचं भोंदूबाबा प्रकरण बघतोय नाशिकचं. ज्यावेळेला त्याला कोर्टापुढे प्रोड्यूस करतात, न्यायाधीशांचा पहिला प्रश्न असतो, पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का? पोलिसांनी काही मारहाण केली का? आरोपी म्हणतात, "नाही, नाही, आमची काही तक्रार नाही. आम्हाला मारहाण केलेली नाही." आणि तो जर म्हटला, "हो, माझी तक्रार आहे. फार मारहाण केलं." तर ताबडतोब न्यायाधीशांना दखल घेऊन त्याला मेडिकलला पाठवायला लागतं. संबंधित आरोपीला त्याची तपासणी करायला लागते. पोलिसांनी का मारलं, किती मारलं, कसं मारलं? अशा प्रकारच्या तरतुदी कायद्यामध्ये आहेत. अच्छा. सर आता आपण पुण्यामध्ये पण आपण पाहतो, की गुंडांच्या अख्ख्या पोलिसांनी रील काढून रॅली देखील काढलेली. तर हे कुठं चौकटीमध्ये बसतं का? नाही, आता शेवटी रील काढणं म्हणजे कसं झालंय, टेक्नॉलॉजीचा वापर. बरोबर आहे. आता रील हे सध्या हल्ली फॅड झाले. ते कुणी करावं, कसं करावं त्याला कुठलं बंधन नाही. गुन्हेगारही करतात आणि मुळात रील काढू नये याच्यावर कायद्याचं बंधन तसं कुठलं नाही. गुन्हेगारांनी अजून तरी कायद्यात तशा काही तरतुदी नाही. म्हणून आपले गुन्हेगार म्हणजे जे मुलं असतात, शेवटी गुन्हेगार म्हणजे काय, की ज्या वेळेला त्याला शिक्षा होईल, कायद्याने तो गुन्हेगार म्हणून सिद्ध होईल, तेव्हा तो गुन्हेगार. आणि जोपर्यंत केस पेंडिंग आहे, मग ते खुनासारखा गुन्हा जरी असला, तरी त्याला आपल्याला आरोपी म्हणता येत नाही. पण ते असे रील काढतात. पण रील हे असले गुन्हेगार बिनधास्त काढतात. म्हणजेच पोलीस प्रशासनाचा कुठेतरी वचक कमी झालाय. न्यायालयाला गुन्हेगार घाबरत नाहीत की काय? हा सगळा प्रकार रील पाहिली की आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. अच्छा. सर एखाद्या वेळी आपण एखाद्या गुन्ह्यामध्ये जरी आपण असलो, तरी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न ज्यावेळेस होतो, मग त्यावेळेस नेमकं आपण काय केलं पाहिजे? नाही, नाही, आता गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत नाही. शेवटी 2 पार्ट्यांमध्ये वाद होतात. मारामाऱ्या होतात, राजकारणाच्या गोष्टी असतात किंवा मुला-मुलींचा अफेअर असतं. मुलगी फिर्याद दाखल करते. तर गुन्ह्याचं स्वरूप कुठलं आहे? त्याप्रमाणे जर दखलपात्र, नॉन बेलेबल आणि कॉग्निझेबल ऑफेन्स असतील, तर त्यामध्ये समजा गुन्हा दाखल झाला, तात्काळ वकिलांचा सल्ला घेऊन अटकपूर्व जामिनासाठी आपण सत्र न्यायालयात अर्ज करणं गरजेचं असतं. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे असतील, 7 वर्षापर्यंत ज्याला शिक्षा आहे, त्याला तुम्हाला डायरेक्ट अटक होत नाही. मग बायकोने फिर्याद दिली किंवा मग फसवणुकीची कंप्लेंट दाखल झाली, चेक बाउन्स झालाय, यामध्ये तुम्हाला डायरेक्ट अटकेची तरतूद नाही. परंतु वकिलांचा सल्ला घेऊन संबंधित न्यायालयामध्ये हजर राहून आपण त्यामध्ये जामीन करू शकतो. त्यामुळं खोटं गुंतवणं हा पोलिसांचा नाही, तर संबंधित त्या पार्टीचा तो अनुभव असतो. अच्छा. सर आपण प्रामुख्याने पाहतो, की आपण नेहमी म्हणतो, की वारसा जो दाखला आहे, तो कशासाठी असतो आणि एकंदरीत तो कसा मिळवायचा? वारसा म्हणजे त्याला सक्सेशन सर्टिफिकेट म्हणतात. बरोबर आहे. हेअरशिप सर्टिफिकेट होतात. हा सगळा सिव्हिलचा आहे, की वारसा हक्काने आलेल्या मिळकती. वारसा हक्क समजा एखाद्याच्या घरातले वडील गेले आणि त्यांच्या बँकेमध्ये ठेवी असतात, त्यांचे शेअर असतात. बऱ्याच स्थावर मिळकती असतात. 4 भाऊ असतात, बहिणी असतात. भविष्यात जरी त्यांच्यात वाद नसला, तरी ते बहीण-भाऊ म्हणले, "नाही, नाही, आमचं सगळं भावालाच मिळलं पाहिजे." तरी संबंधित शेअर असेल, बँक असेल, तिथं तुम्हाला सक्सेशन म्हणजे वारसा हक्क प्रमाणपत्र दाखवायला लागतं.
कायद्याची तरतूद आहे आणि म्हणून त्यांना ते वारसं घ्यायला लागतं. वारसा प्रमाणपत्र घेण्यासाठी तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्ये रीतसर अर्ज करून सिव्हिल प्रोसिजरनुसार पेपरला जाहीर नोटीस जाऊन ठराविक कालावधी गेल्यानंतर तुम्हाला वारसा हक्कपत्र मिळतं. अच्छा. सर आपण आता मृत्यूपत्र ते पण आहे आणि ते पण दाखल करणं महत्त्वाचं आहे का? आणि ते जर नसेल तर एकंदरीत मालमत्तेचं वाटप कसं होतं सर? नाही, नाही. मृत्यूपत्र म्हणजे काय, की समजा एखाद्या वृद्ध व्यक्तीला तर त्याला असं वाटतंय, की बाबा आपल्याला 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत. भविष्यात यांच्यामध्ये वाद नको व्हायला किंवा 3 मुलं आहेत आणि एखादी मुलगी आहे, त्यावरनं वाद होतील. बरोबर आहे. पण आत्ता तर मला काय कोणाला दुःख व्हायचं नाही. तिन्ही मुलं मुलगी आहे. पण माझ्या पश्चात माझ्या हयातीनंतर ह्या प्रॉपर्टीचं वाटप कसं व्हावं, ही माझी अंतिम इच्छा आहे. त्याप्रमाणे तो मृत्यूपत्रात लिहून ठेवतो. मृत्यूपत्र रजिस्टर्ड जर असेल, तर ते अजून चांगलं. त्याला 2 विटनेस घ्यायला लागतात. चांगले विटनेस, की जे सगळ्या फॅमिलीला ओळखतात. ते विटनेस असेल तर अजून चांगलं आणि भविष्यात समजा संबंधित व्यक्ती गेली आणि खरंचच त्या प्रॉपर्टीने काही वाद झाले, मग त्या विलचा न्यायालयामध्ये वापर करून त्या विलच्या शेवटच्या इच्छेनुसार त्या प्रॉपर्टीचं डिव्हिजन होतं. हा त्या विलपत्राचा फायदा आहे. अच्छा. सर आपण नेहमी पाहतो की जमिनीचे वाद हे प्रामुख्याने मोठमोठ्या प्रमाणावर आता सुरू आहेत. तर एकंदरीत आपण जमीन ज्यावेळेस आपण घेतो, पुढं त्यामध्ये कोर्टामध्ये ते काही हस्तक्षेप होऊ नये, तर यासाठी कोणकोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजे सर जमीन घेतेवेळेस? नाही, नाही. आता जमीन घेतल्यानंतर पहिला सातबारा येतो. त्याचा फेरफार येतो. बरोबर आहे. जमिनीचे किती वर्षापासूनचे पेपर काढायचे. मग वकिलांकडनं टायटल रिपोर्ट, सर्च रिपोर्ट काढून घ्यावा लागतो. ती जमीन संबंधित टायटल क्लिअर असेल, वकिलांचं सर्टिफिकेट मिळलं, तर पुढचं खरेदी खत, साठेखत आपण करू शकतो. आणि ते केल्यानंतर जर काही प्रॉब्लेम उद्भवले, निर्माण झाले, तर त्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये त्या प्रकारचे दावे असतात. सूट फॉर इंजंक्शन म्हणजे मनाईचा दावा असतो किंवा बाबा खरेदी खत चुकून त्यांनी करून घेतले, ते कॅन्सलेशनसाठी मला खरेदी खत कॅन्सल करून घेण्यासाठी वेगळा दावा असतो. अशा दिवाणी न्यायालयामध्ये अनेक प्रकारचे दावे, अनेक प्रकारच्या वादावर प्रलंबित असलेले वकील म्हणून आम्ही बघतो. अच्छा. सर आता सध्या आता युवकांमध्ये आपण पाहिलेलं आहे, की लव्ह अफेअरच्या गोष्टी जरा जास्त घडलेल्या आहेत. तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, की त्यांचं कोर्ट मॅरेज होतं. तर नेमकी कोर्ट मॅरेजची प्रक्रिया काय आणि ती कशी करतात? कोर्ट मॅरेज म्हणजे समजा घरामधून संमती नसेल किंवा संमती असेल. कोर्ट मॅरेज करायचं तर संमत रजिस्ट्रारला नोंद करून दोन्ही ग ग लॉक म्हणजे दोन्ही पार्टीजला नोटीस देऊन 30 दिवसाची इन्फॉर्म करायचं का असं-असं आम्ही रजिस्टर्ड लग्न करतोय आणि रजिस्टर्ड लग्न करताना संबंधित निबंधकाच्या समोर 2 विटनेस घेऊन तुमचे जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचे दाखले म्हणजे थोडक्यात वयाचा पुरावा, जातीचा काय असेल तर जातीचा पुरावा, हा सगळा घेऊन संबंधित रजिस्ट्रारसमोर रीतसर तुम्ही त्याची नोंद केली, तर संबंधित रजिस्टर तुम्हाला आजपासून तुम्ही पती-पत्नी झाला, असं तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट मिळतं. ते थोडक्यामध्ये ते रजिस्टर मॅरेज त्याला असं म्हणतात. अच्छा. तर यामध्ये आपण एकंदरीत घटस्फोटाचे पण देखील प्रकार खूप प्रामुख्याने समोर येत आहेत. एकंदरीत त्याची काय सिच्युएशन असते आणि काय त्याच्यामध्ये तथ्य असतात आणि कुठल्या गोष्टी त्यामध्ये ज्यावेळेस आपण ती सर्वात महत्त्वाचा प्रश्न की जी पोटगी आपण म्हणतो. नेमकी पोटगी हा काय प्रकार असतो सर? आता नवरा-बायको समजा मुला-मुलीचं लग्न झालं. काही काळ एकत्र व्यवस्थित राहिले. दोघांमध्ये कुठल्यातरी गोष्टीवरून वादंग सुरू झालं. ती मुलगी माहेरी निघून गेली. तिला असं वाटलं, की बाबा मला तर नांदायचंय, पण नवऱ्याचा गैरसमज झालाय. अशा वेळेला संबंधित मुलगी सेक्शन 9 खाली हिंदू मॅरेज ॲक्ट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ कंझ्युमर राइट, की मी नांदायला तयार आहे, मला तुम्ही घेऊन जा. बरोबर आहे. किंवा सेक्शन 9 खाली ती कौटुंबिक न्यायालयामध्ये अर्जही करू शकते. नवऱ्याला आदेश द्या, मला संसार करायचा आहे. त्याला आदेश द्या, की मला घेऊन जा. एवढं होऊ नये, काही नाही झालं, तर मग शेवटी मग डिव्होर्स. मग म्युच्युअल कन्सेंट असो किंवा मग मेरिटवर असतो. मेरिटवर काही 4-5 ग्राउंड आहेत. त्यामध्ये एकतर दोघांपैकी एकाला गंभीर आजार आहे, तो कधीच बरा होणार नाही. लग्नाच्या पूर्वी लपवला. बरोबर आहे. नंतर असं कळलं, की संबंधित मुलगा किंवा मुलगी आई-वडीलच कधी होऊ शकले नाहीत. बरोबर आहे. अशा काही गोष्टी असतात, की नंतर असं कळतं, की ते बाबा थोडंसं तिला तिला का त्याला मेंटलचा काही प्रॉब्लेम आहे. लग्ना अगोदरपासूनच पण लपवून ठेवलं. अशा काही गोष्टी असतात. ह्या गोष्टी जर न्यायालयात सिद्ध झाल्या, रीतसर डिव्होर्स होतो. नाहीतर म्युच्युअल कन्सेंट आणि हे सगळं एवढे सगळे प्रयत्न करून ते डिव्होर्स पण होईना, ते नांदायला मला घेऊन जाईना, असं काय होत असेल, तर संबंधित पीडित मुलगी कौटुंबिक न्यायालयामध्ये पोटगी मिळण्यासाठी अर्ज करू शकते, की नवरा माझा अशा कंपनीत कामाला आहे. तर त्याचा असा बिझनेस आहे. तर त्याच्या एवढ्या प्रॉपर्टी एवढं भाडं येते. मी एकटीच राहते किंवा माझा मुलगा आहे. तर माझ्या चरितार्थासाठी
हे एवढं त्याचं इन्कम आहे, मला एवढं-एवढं इन्कम मिळावं. आणि ते कोर्ट जे ऑर्डर करतं, त्याला पोटगी म्हणतात आणि तो त्या संबंधित महिलेचा तो कायद्याने दिलेला अधिकार आहे. तर घरगुती आपण हिंसाचार देखील पाहतो, त्यावेळेस महिलांनी कायदेशीर कशी मदत घेतली पाहिजे? नाही, नाही. डोमेस्टिक व्हायलन्स त्याला आपण ज्याला म्हणतो आपण, की समजा नवरा आणि बायकोमध्ये अचानक काही वाद झाले, बरोबर आहे. नवरा हिंसक असेल किंवा तो दारू पिऊन आला. तात्काळ त्या संबंधित महिलेने 100 नंबर किंवा 112 कुठला नंबर आहे ताबडतोब पोलिसांना फोन लावून इन्फॉर्म केलं पाहिजे. शेजाऱ्यांना सांगायला पाहिजे, बरोबर आहे. जर असं वाटलं, की आता हे भविष्यामध्ये आपलं काही व्यवहार टिकणार नाही, तर पुरावा म्हणून त्या संबंधित महिलेने त्याचा व्हिडिओ काढला पाहिजे. व्हिडिओ काढून तो पोलिसांना दाखवला पाहिजे. आपले कोणी कलीग्ज असतील, मित्र-मैत्रिणी त्यांना ते पाठवलं पाहिजे. आपण जर फक्त आई-वडिलांना सांगत बसलो, तर शेवटी भविष्यात जेव्हा न्यायालयामध्ये खटला चालतो, आई-वडील म्हणजे इंटरेस्टेड विटनेस, की ते मुलीच्याच बाजूने बोलणार. म्हणून तिने अगोदरच इंडिपेंडंट विटनेस तयार करून ठेवले. आणि जर वाद झालेच, न्यायालयापर्यंत पोहोचले, तर संबंधित पुराव्याचा फायदा संबंधित त्या पीडित मुलीला भविष्यात मिळू शकतो. हा एक आमचा वकील म्हणून आमचा अनुभव आहे. अच्छा. सर एकंदरीत आपण आता पाहतो, की ज्यावेळेस घटस्फोट होतो, त्यावेळेस ज्यावेळेस मुलांची कस्टडी असते, तर ते कोर्ट कशाप्रकारे ती कस्टडी आईला किंवा वडिलाला कोणत्या आधारावर, कोणत्या बेसवर देतात सर? आता कसं आहे, की समजा डिव्होर्स पिटिशन फाईल झाला आणि त्या बाळाची आई ती म्हणली, की मुलाची कस्टडी माझ्याकडेच राहणार आणि नवराही म्हणला, की ठीक आहे माझी पण काही हरकत नाही. पण ती संबंधित मुलगी म्हणली, "मुलगा तर माझ्याकडेच राहील, पण त्याचं नाव देखील मी तुझं लावणार नाही." तो मुलगा जर म्हणला, की "ठीक आहे माझी काही हरकत नाही." पण तशा पद्धतीचं डॉक्युमेंट करून त्याला कलेक्टर कचेरीत जाऊन गॅझेट करून घ्यायला लागतं, की इथून पुढं हा बाळ, हा मुलगा ह्या नावाने त्याचं पुढचं रजिस्ट्रेशन सगळं होईल. आधार कार्ड, पॅन कार्ड सगळ्या रजिस्ट्रेशनमध्ये. म्हणजे अशा प्रकारच्या तरतुदी आहेत आणि ताबा कोणाकडे ठेवायचा हा सगळा कौटुंबिक न्यायालयाचा आहे. माझ्या माहिती म्हणजे थोडक्यात 11 वर्ष होईपर्यंत कंपल्सरी ताबा हा आईकडे राहतो आणि नंतर 18 वर्ष ज्यावेळेला त्याचे कंप्लीट होईल, मुलगा असेल, मुलगी असेल, तो त्याचा अधिकार आहे. आईबरोबर राहायचं का पप्पाबरोबर राहायचं. पण हे सगळे कौटुंबिक न्यायालयातले सगळे अधिकारी आहेत. सर आपण आता सध्या मोठ्या प्रमाणात पाहतो, की फ्रॉड हे खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि आपण सायबर फ्रॉड आपण ऐकतो. एकंदरीत सर ज्यावेळेस आपल्यासोबत सायबर फ्रॉड झाला, तर त्यावेळेस आपण नेमकं काय केलं पाहिजे आणि याची तक्रार कुठं दाखल केली पाहिजे? सायबर फ्रॉडसाठी सायबर ॲक्ट सेपरेट कायदा आहे. त्यासाठी सेपरेट पोलीस स्टेशन आहे. सेपरेट ए-सी-पी, डी-सी-पी लेव्हलचे अधिकारी आहेत. जर असं वाटलं, की तुमची बँकेतनं कुणीतरी रक्कम पळवली, तात्काळ तुम्ही सायबर क्राईमला कॉन्टॅक्ट करून बँकेचे डिटेल्स ताबडतोब दिले आणि जर पोलिसांना ते ताबडतोब मिळाले आणि तपास मोशनमध्ये आला, तुमचे पैसे प्रिझर्व्ह होऊ शकतात. थोडा वेळ लागतो 2-4 महिन्याचा, पण तुमचे पैसे 100% मिळतात. बऱ्याचशा केसेसमध्ये मिळाला आहे. एक वकील म्हणून आमचा तो नेहमीचा अनुभव आहे. अच्छा. सर एकंदरीत आपण पाहतो, की आता हे जग सोशल मीडिया म्हणून ओळखलं जातं आणि सोशल मीडियावरती एखाद्या व्यक्तीची कोणी जर बदनामी केली, तर कायदेशीर त्याची काय प्रक्रिया आहे सर? आणि सोशल मीडियावर तुम्हाला कसं शेवटी घटनेतील कलम 21 नुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कुणी कसं व्यक्त व्हावं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. म्हणून सोशल मीडियावर कुणी कोणाचं काही लिहिलं, तरी त्याच्यावर कुठलाही दखल घेता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. तुम्हाला जर असं वाटलं, की ह्याच्यातून आमची बदनामी झाली, तर त्यामध्ये IPC 500 जुना म्हणजे IPC कलम 500 नुसार तुम्ही न्यायालयामध्ये बदनामीचा खटला दाखल करावा लागतो. बदनामीचा खटला दाखल करत असताना तुमची बदनामी कशी झाली, कुठं झाली, कधी झाली, हे तुम्हाला सिद्ध करून द्यावं लागतं आणि ते जर सिद्ध झालं, तर बदनामीच्या खटल्यामध्ये शिक्षा होऊ शकतात. पण सोशल मीडियावर काहीतरी लिहिलं आणि तुम्ही म्हणले माझी बदनामी झाली, तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होत नाही, असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं. अच्छा. बरं सर आपण WhatsApp देखील वापरतो आणि काही ग्रुपमध्ये देखील ॲड असतो. पण एखाद्या वेळी एखाद्या ग्रुपवरती अश्लील कंटेंट किंवा अश्लील टिप्पणी जर झाली, तर त्याला जबाबदार ॲडमिन असतो का सर? तर हा प्रामुख्याने प्रश्न विचारला जातो. नाही, शेवटी ॲडमिन म्हणजे काय, की त्याने तो एक ग्रुप क्रिएट केलाय. बरोबर आहे. ते ग्रुप केले. ग्रुपचे अनेक मेंबर असतात. आता एखाद्या मेंबरने काहीतरी केलं, तर म्हणून लगेच त्याच्यावर कारवाई झाली असं होत नाही आणि परत मी तेच सांगतो, की अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली मग ग्रुप ॲडमिन असेल किंवा त्यातला मेंबर असेल, कुणी काय लिहावं, कुणी काय व्यक्त व्हावं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. तो जर दखलपात्र असेल, तर कायदेशीर गुन्हा दाखल होईल. काही नसेल तर काहीच होणार नाही. सर एक महत्त्वाचा अजून एक प्रश्न, ज्यावेळेस एखाद्या कंपनीने एखाद्या नोकरदाराचा जर पगार जर राखून ठेवला, तर त्यावेळी त्यांनी काय केलं पाहिजे? जर त्याचा तसा एखाद्या कामगाराचा पगार अडकून ठेवला असेल, तर त्यांनी लेबर ॲक्टच्या कोर्टामध्ये जाऊन
संबंधित मालकाच्या विरोधात रीतसर दावा दाखल करून पैसे मिळण्यासाठी दावा करायला लागतो. एखाद्या कंपनीमध्ये पगार अडकून ठेवला तर पोलीस स्टेशनला गेला किंवा नोटीस पाठवली, त्याने पगाराची रिकव्हरी होत नाही, त्याला रीतसर त्या कामगार न्यायालयामध्ये जाऊन तो क्लेम करावा लागतो, हा कायदा सांगतो. अच्छा. सर एक शेवटचा प्रश्न. एकंदरीत आपण नेहमी म्हणतो, की आपण बँकेत गेल्याच्या नंतर माझा चेक बाउन्स झाला, माझा चेक बाउन्स झाला. सर नेमका चेक बाउन्स झाल्याच्या नंतर काय कायदेशीर प्रक्रिया होती त्यावर? चेक बाउन्स झाल्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट त्यातील कलम 138, 138 यानुसार संबंधित व्यक्तीवर आपण कारवाई करू शकतो. समजा त्याने चेक दिला, आपण आज बँकेत भरला आणि उद्या आपल्याला कळलं की तो चेक बाउन्स झाला. स्टॉप पेमेंट असेल, बँकेत किंवा त्याच्या खात्यात पैसे नसतील, सही चुकली असेल, ओव्हर रायटिंग असेल, तारखा चुकल्या असतील. त्यामध्ये बऱ्याचदा ते बँक मेमो देतो की ह्या कारणामुळे तुमचा चेक परत गेला. चेक परत गेल्यानंतर आणि समजा ते आम्हाला उद्या कळलं, तर उद्यापासून 15 दिवसाच्या आत आपण त्याला नोटीस पाठवावी लागते. त्याला 1 महिन्याची मुदत, 15 दिवसाची मुदत द्यायची. ह्या 15 दिवसामध्ये एक तर माझे पैसे परत आणून दे, तुमचं काय असेल ते उत्तर कळवा. नोटीस त्याला मिळाली. त्याने उत्तरही दिलं नाही, पैसेही दिले नाहीत आणि आपल्याला ती पावती मिळाली, त्याला नोटीस मिळाली. तिथून पुढे 30 दिवसामध्ये आपल्याला त्याच्या विरोधात 138च्या फौजदारी खटला आपल्याला त्यावर दाखल करावा लागतो. तर अगदीच आपल्यासोबत होते ॲडव्होकेट मिलिंद पवार सर, ज्यांनी आपल्याला ज्या दैनंदिन जीवनातील जे आपल्या समोर जे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात, त्याच्यावरती त्यांनी आपण नेमकं काय केलं पाहिजे आणि कोणती गोष्ट पोलिसांमार्फत आपल्याला जरी चौकशी केली, त्यावेळेस आपण न घाबरता अगदी सक्षमपणे त्यांना उत्तर कसं दिलं पाहिजे, हे देखील त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. थोडक्यातसाठी अमित मुंडे, पुणे.